नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विचारधारा हे संपादित पाठ्यपुस्तक तृतीय वर्ष कला मराठी या वर्गासाठी अभ्यासायला आहे. हे वैचारिक निबंध लेखसंग्रहाचं पाठ्यपुस्तक आहे आणि या पाठ्यपुस्तकातील जो काही निबंध आहे श्री म माटे यांनी लिहिलेला भूतकाळाच्या पारंब्या हा आज आपण बघणार आहोत. त्यापूर्वी श्रीपाद महादेव माटे यांचा परिचय आपण करून घेऊया. संपूर्ण नाव श्रीपाद महादेव माटे, जन्म 31 ऑगस्ट 1886 आणि निधन 25 डिसेंबर 1957. विदर्भातील शिरपूर येथे त्यांचा जन्म झाला. सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून BA आणि इंग्लिश मराठी विषय घेऊन MA, सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून 1945 साली निवृत्त, उत्तम इंग्लिश शिकवणारे शिक्षक आणि अस्पृश्यांसाठी तळमळीने कार्य करणारे समाजसेवक म्हणून नावलौकिक. तळागाळातील लोकांविषयी, समाजव्यवस्थेविषयी विपुल लेखन. त्यांचा पहिला ग्रंथ केसरी प्रबोध 1932, महाराष्ट्र संवत्सरिक अथवा मराठी वार्षिक ज्ञानसंग्रह 1933, अस्पृश्यांचा प्रश्न 1933, रसवंतीची जन्मकथा 1943, हा भाषेचा जन्म व विकास याबद्दलचे विश्लेषण करणारा ग्रंथ उपेक्षितांचे अंतरंग 1941, अनामिका 1946, माणुसकीचे गहिवर 1949. यामधून उपेक्षितांच्या जीवनावर हृदयस्पर्शी कथालेखन. साहित्यधारा, विचारशलाका, कोवळे निबंध, साहित्य मंजिरी, विचारमंथन या संग्रहामधून स्फुट आणि वैचारिक निबंध त्यांनी लिहिले. पश्चिमेचा वारा ही कादंबरी, संत पंत तंत, रामदास स्वामींचे प्रपंच विज्ञान इत्यादी ग्रंथांमधून त्यांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन दिसून येतो. चित्रपट मी व मला दिसलेले जग हे आत्मचरित्र प्रसिद्ध. विज्ञाननिष्ठ बुद्धिवाद, आकर्षक मांडणी, भाषेवरचे प्रभुत्व व चिकित्सक वृत्ती यामुळे निबंधकारांमध्ये श्री म माटे यांचे स्थान उल्लेखनीय असे आहे. आता आपण बघूया श्री म माटे यांनी लिहिलेला निबंध भूतकाळाच्या पारंब्या. भूतकाळाचे वडाचे झाड गगनचुंबित असून दृष्टी पोहोचू नये इतके मागे लांबवर विस्तारलेले आहेत. त्याच्या सहस्त्र पारंब्या लोंबत आहेत आणि त्याला लोंबकळण्यात माणसाच्या जातीला आनंद, अभिमान आणि आशा वाटत आहेत. जगभर पसरलेली माणसाची जात मनप्रकृतीने एकच आहे हे सिद्ध करावयास जी अनेक प्रमाणे उपयोगी पडतात, त्यात भूतकाळाचा मोह हेही एक बलवत्तर कारण आहे. कित्येक माणसे तर अशी असतात की ती वर्तमानाकडे किंवा भविष्याकडे बघत सुद्धा नाही. त्यांचा मुखवटा नेहमी भूताकडेच वळलेला असतो आणि वर्तमानात राहूनही ती भूतातच खेळ खेळत असतात. भूतकाळाची घट्ट होत चाललेली जमीन हे लोक प्रयत्नाने उकरतात आणि आत कोठे काय साठले आहे हे शोधून पाहतात. त्यांना नगरे सापडतात, स्तूप सापडतात, मंदिरं सापडतात, विहार सापडतात. वर्तमान काळात ज्यांची गुणगुण येऊन पोहोचली आहे अशा समाधी त्यांच्या हाती लागतात आणि कोणी साक्षेपी माणसांनी मुद्दाम राखून ठेवलेले किंवा गैरसावध माणसांच्या हातून सहजगत्या राहून गेलेले कागदपत्रही त्यांना सापडतात. या सर्व वस्तूंचे परीक्षण करून विस्मृतीत सापडलेल्या भूतकाळाचा काही एक नकाशा ते आखतात. एखाद्या संस्कृतीचा शोध लावतात. निंदेच्या गर्तेत पडलेल्या एखाद्या पुरुषाचा ते उद्धार करतात आणि अशा रीतीने भूताचा आणि वर्तमानाचा संबंध जोडून देतात. अनेक धर्मग्रंथ, काव्य, पुराणे आणि कुलवृत्तांत माणसांनी बहुधा मुखोद्गत करून ताडपत्रांवर किंवा उंटाच्या कातड्यांवर लिहून, दगडावर कोरून, मातीच्या विटांवर भाजून, बळकट करून वर्तमानापर्यंत आणून पोहोचवले आहेत आणि त्यांची जपणूक सध्यासुद्धा महाप्रयासाने चालू आहे. आपण बेवारशी लोक नव्हे. आपल्याला पूर्वज आहेत, आपल्याला काही परंपरा आणि पीठिका आहेत. या जाणीवेचा विलक्षण अभिमान माणसाच्या जातीने आजवर निकराने पाळला आहे आणि आता तर उत्खनन या विषयाला शास्त्रीय दर्जा प्राप्त झाल्यामुळे भूतकाळात शिरण्याची जी आजपर्यंत पाऊलवाट होती तिचा आता हमरस्ता बनेल असे वाटू लागले आहे. मनुष्य योनीच्या एकतेचे सातत्य अशा रीतीने अधिकाधिक सिद्ध होत चालले आहे. जे वर्तमानात रमतात किंवा भविष्यकाळाचा पतंग उडवतात ते आजपर्यंत भूतकाळात पोहरा टाकणाऱ्या या लोकांना मनातून हसत असत.
पण आता संशोधनाची साधनसंपत्ती वाढत असल्यामुळे आणि संशोधनाला शास्त्रीयता आल्यामुळे त्यांचा हा उपहास झडत चालला आहे व त्यांच्या ठिकाणी गांभीर्य उत्पन्न होत आहे. भूतकाळाशी संबंध जोडणारे जे अवशेष पृथ्वीच्या पाठीवर आहेत किंवा पृथ्वीच्या पोटात सापडतात, त्यांच्या जोडीला आपले आचार, विचार, संस्कार आणि अभिमान ही शोधून पाहिली म्हणजे दुसरीही कित्येक प्रमाणे सापडतात. माणसांची मनं मोठी चिवट आहेत अथवा चिकटही आहेत. एकीकडे सुधारणेचा डंका वाजत असताना, आचार विचार पालटले असताना, संस्कार क्षीण झाले असताना, संस्कृतीत फरक पडले असताना आणि अभिमान निर्बळ झालेले असताना सुद्धा त्यांची झिजलेली थोटके जपून ठेवण्याची शिकस्त माणसांनी चालवलेली असते. एकीकडे नवविचारांचा बंध विमोचनाचा नगारा वाजत असताना बहुतेक लोकांच्या घरात आणि मनात जुन्या अवशेषांच्या किंकिणी हळूहळू वाजताना ऐकू येतात. काहीशी भ्रमात राहण्यात आपल्याला सुख वाटते. आत्मवंचनेतही एका तऱ्हेचा मोह होतो. नवीन वस्तूच्या बाजूची झेप टाकण्यास आपण उत्सुक असतोच व त्याचा आपल्याला अभिमानही वाटतो. पण मागले सारेच बंध तटातट तोडून टाकण्याचे साहस सहसा कुणाच्या हातून होत नाही. हे साहस जे कोणी थोडे लोक करतात ते समाजातून बाजूला पडतात. हे आपले कोणी नव्हे तसे बाकीचे सर्व लोक समजतात आणि या साहसी लोकांच्या गर्जना, प्रतिज्ञा आणि वेदना केवळ स्थगित होऊन राहतात. मागे एकदा न्यायमूर्ती रानडे यांनी डबल लाईफ म्हणजे दुटप्पी नव्हे तर दुहेरी जीवनाचे तत्त्वज्ञान विवरून सांगितले होते आणि ते कोणत्याही काळात समर्पकच वाटेल. अगदी एकेरी जीवन फार थोड्यांना मानवते किंवा चालवता येते, पण जे दुहेरी जीवन आचरतात ते नवजीवनाला विन्मुख असतात किंवा सुधारणेचे वैरी असतात असे मुळीच नाही. ते नवजीवनाच्या प्रवासालाच निघाले असतात. पण मन स्वास्थ्यासाठी किंवा लोकसंग्रहासाठी ते जुनी वस्त्रे पांघरून बसतात व एकेरी जीवनवाद्यांच्या उपहासाला कदाचित पात्र बनतात. पण जगाची रीत तशीच आहे आणि अशीच राहील. जुनी थोटकी अगदी झिजली म्हणजे ती केव्हा गळावी हे अभिमानी लोकांना सुद्धा कळत नाही. पण इतिहासाची साधने म्हणून, पूर्वजांशी नाते जोडणारे म्हणून, आपुलकीचे पाणी खेळत ठेवणारी टाकी म्हणून ही थोटके शतकानुशतके आपल्या जीवितात टिकून राहतात. आणि मग पुरेसा काळ गेला, भूतकालीन वस्तूंची कसलीही किंमत उरली नाही म्हणजे मग या सावल्याही अंतर्धान पावतात. असं सांगतात की इंग्लंडच्या सिंहासनाच्या खाली एक वेडावाकडा दगड आहे. या रत्नखचित सिंहासनाच्या खाली हा पाषाण आज कित्येक शतकं राहिलेला आहे. इंग्रज राजवंशाच्या प्राचीन पूर्वजाने एक मोठी लढाई ठोकून विजय मिळवला आणि फत्ते झाल्याच्या आनंदात रणांगणावर पडलेल्या एका पाषाणावर बसूनच त्याने आपल्याला राज्याभिषेक करवून घेतला. तेव्हापासून इंग्लंडच्या राजांची परंपरा अखंडित राहिली आहे. असा हा जुन्याशी सातत्य जोडण्याचा मोह असतो. इंग्रज लोक खचित इतके सुधारलेले आहेत की आणि त्यांची मनेही इतकी बंधमुक्त झाली आहेत की या शकुनाच्या शिलेची किंमत मैलासाठी पुरलेल्या एखाद्या दगडा इतकी सुद्धा नाही हे त्यांना कळते. पण भूतकाळापासून अजिबात तुटून निघण्यात काही विशेष पुरुषार्थ आहे असे या लोकांना वाटतच नाही. उदयपूरचे राजे आपल्या शय्येच्या खाली एक गवताची किंवा दर्भाची चटई घालतात. अगदी न चुकता ती तिथे ठेवतात आणि याचे कारण तरी इतकेच की स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय चांगल्या शय्येवर निजणार सुद्धा नाही. रानावनात गवतावर जसे निजत होतो तसे निजत राहू अशी पूर्वजांनी केलेली प्रतिज्ञा जिवंत ठेवावी असे या राजकुलातील वारसांना वाटत आले आहे. खरं म्हटलं म्हणजे सिंहासनाखालच्या त्या पाषाणालाही काही किंमत उरलेली नाही आणि शय्येखालच्या या चटईचीही मातब्बरी राहिलेली नाही. परंतु जुन्या कालरूप स्त्रीच्या पडदणीच्या दशा लोंबत राहाव्या असं माणसांना वाटतं हे मात्र खरं. इंग्लंडच्या पार्लमेंटची इमारत अगदी जुनी पुराणी झाली आहे. अगदीच निकराला आले म्हणजे हे लोक तिची डागडुजी करतात, पण तिचे जुने रूप जितके ठेवता येईल तितके ठेवण्याची शिकस्त ते करीत आले आहेत. ही इमारत जर सगळी पाडली तर एक टोलेजंक नवी इमारत बांधली तर देशदेशींच्या लोकसभांच्या या जननीचे वैभव केवढे तरी वाढेल आणि तिच्या सदस्यांची सुद्धा केवढी तरी सोय होईल. पण रेटारेटी करून गैरसोय सोसून हे सारे सभासद अडीअडचणीने तेथे बसून राहतात. याला दुसरा कोणताही अर्थ नाही. परंपरा आणि पिठिका यांचा इंग्लंडच्या ठिकाणी असलेला हा छंदच होय. ऑस्ट्रियाच्या बादशाही राजमुकुटात एक लोखंडाची कांब आहे. त्याचा दावा असा आहे की येशू ख्रिस्ताला ज्या क्रॉसवर फाशी दिली त्या क्रॉसचीच ही कांब आहे. क्षणभर ही कांब ज्या क्रॉसची आहे असे जरी मानले तरी ती मुकुटात ठेवल्याने काय साधते. पण याचे उत्तर अगदी साधे आहे. ते हे की येशू ख्रिस्ताबद्दलचा आपला आदर आणि आपले ख्रिस्तीपणाचे सातत्य ही टिकवण्याची ही एक योजना आहे. माणसं कशाला बिलगतील आणि कशाला काय महत्त्व अर्पण करतील यांचा निकाल करणं फार कठीण आहे.
ज्या वृक्षाखाली बुद्धांनी आपल्या धर्माचा प्रसार प्रथम सुरू केला, त्याची एक एक फांदी नेऊन ती दूरदूरच्या लोकांनी आपापल्या देशात वाढवली आहे. आणि अशा रीतीने आपले आंतरिक शिष्यत्व तर आहेच आहे, पण बाहेरच्या खुणासुद्धा त्याच आहेत. हे सिद्ध झाल्याचे समाधान हे लोक मानतात. झाड टिकले तरी ते किती वर्ष टिकेल याचा निकाल वनस्पतीशास्त्रज्ञच करू शकतील. पण त्यांनी जर का असे सांगितले की मूळचा वृक्ष इतके दिवस टिकायचा नाही आणि त्याची फांदीही इतके दिवस टिकायची नाही, तर शांतीबद्दल प्रसिद्ध असलेले बुद्ध भिक्षू त्यांच्यावर एकदम तावदरून उठतील. बुद्धाच्या दाताचे असेच आहे. युएन सॅंगने आपल्या प्रवासवर्णनात असं म्हटलं आहे की बुद्धांचा राखून ठेवलेला दात आपण पाहिला आणि तो अत्यंत तेजस्वी आहे, म्हणजे प्रत्यक्ष लखलखतो. आता कोणी कितीही मोठा झाला तरी त्याचा दात लखलखेल हे काही खरं वाटत नाही. तथापि या दाताच्याद्वारे त्या दीप्तिमान बुद्धाचे दर्शन आपल्याला होत आहे असे मानल्याने या लोकांना जे पारमार्थिक सुख होते आहे त्याच्या आड आपण कशाला यावे. पण आपला मुद्दा असा आहे की जुन्याला चिकटून राहण्याची माणसाची प्रवृत्ती काय आहे ती पाहावी. कोणी मृताची नखं ठेवलेली असतात, कोणी त्याच्या केसांच्या बटा ठेवलेल्या असतात. हे सारे प्रयत्न आपण भूतकाळाचे अवरस वारसदार आहोत असे सिद्ध करण्यासाठी चाललेले असते. आता खरोखरच ज्यांना थोडके म्हणता येईल ती कशी शिल्लक राहिलेली असतात आणि त्यांची जपणूक किती कसोशीने चाललेली असते. पहा, ब्राह्मणांच्या गळ्यातील जानवं हे काय आहे हे पाहणं खरोखरच मनोरंजक आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे अतिप्राचीन काळी अशी चाल असे की ब्राह्मणाने आपल्या हाताने सूत काढावे, त्याचे वस्त्र विणावे व ते अंगावर घ्यावे. स्वदेशी चळवळीला जेव्हा इकडे सुरुवात झाली तेव्हा टिळकांनी हा गत इतिहास सांगितला होता. हळूहळू सर्वच ब्राह्मणांना ही दगदग होईन अशी झाली. त्यांचे व्यवसाय बदलले म्हणा, स्वतः कष्ट नकोत असे त्यांना वाटू लागले म्हणा, तरी पण मूळचे रूप थोडे तरी कायम ठेवावे असे त्यांना वाटू लागले. आणि म्हणून वस्त्राचे रूप आकसत आकसत सुतांच्या 3 दोरकांवर आले आणि त्यांच्या ठिकाणी पीठिकेमुळे विलक्षण पावित्र्य उत्पन्न झाले. आज किती सहस्त्र वर्ष झाली कुणास ठाऊक, पण ब्राह्मणाने पावित्र्याने पुनीत झालेली ही मूळची परंपरा अजूनही बहुंशी कायम ठेवली आहे. मुसलमानी आमदानीत हजारोंच्या हजारो ब्राह्मणांची मुंडकी उडाली आणि त्यांच्या जानव्यांचे वजन कित्येक मन भरले असे इतिहासात म्हटले आहे. ज्याला मी 3 दोरके म्हटले त्या संबंधाने केवढा चिवट अभिमान ब्राह्मणांच्या ठिकाणी उत्पन्न झाला होता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजाराम मोहन राय यांचे होय. राजाराम मोहन राय हे सुधारक कुलाच्या पितृस्थानी शोभतात. नवलाची गोष्ट ही की या सुधारकाने आपल्या गळातील जानवे शेवटपर्यंत कायम ठेवले असा काही एक परंपरेचा आणि प्रतीकांचा अभिमान असतो. सुवासिनी एकमेकींची ओटी भरतात आणि ती भरताना गव्हाबरोबर एक खोबऱ्याचा तुकडा त्या ओटीत घालतात. हा तुकडा काय आहे हे पाहावयात जा, म्हणजे दिसेल की त्याचा पूर्वज नारळ होता. ओटी भरताना नारळ घालण्याची चाल पूर्वी असे. नारळ हा अपत्याचे प्रतीक कल्पून त्याने ओटी भरावी म्हणजे तुला चांगले अपत्य हो असे म्हटल्यासारखे होते. ही मूळ कल्पना होय, पण नारळ घालणे दरवेळी शक्य होईनासे झाले. मग नारळ नाही तर नाही, निदान त्याची एक वाटी आणि वाटी नाही तर नाही, निदान तिचा एक तुकडा. येथपर्यंत अपत्यासंबंधीची ही सदिच्छा खालावत आली. एक अतिशय उदात्त कल्पना एका क्षुल्लक अवशेषाच्या रूपानं आता शिल्लक राहिली आहे. मुलाची मुंज केली म्हणजे त्याला गुरुगृही पाठवायचे आणि तिकडे पाठवताना त्याला पांघरायला हरणाचे कातडे द्यायचे. अशी चाल आश्रमधर्म जेव्हा कडकडीत होते तेव्हा होती. पण दरवेळी आणि प्रत्येक माणसाने हरणाचे कातडे कुठले आणायचे, म्हणून मग त्या कातड्याच्या एक तसूभर तुकड्यावर माणसं भागवू लागली. तुकडा पांघरता येणं अर्थातच अशक्य होतं, म्हणून तो जानव्यातच गुंतवून टाकण्याची व्यवस्था केली. पूर्वीच्या चालीरीतींचे संस्कृतीचे अवशेष लोक असे टिकून धरतात. पूर्वी बळी देण्याची चाल फार होती आणि अजूनही अनेक जातीत ती रूढ आहे. आणि यज्ञात कधी काळी ऋत्विजांनी बोकड मारला म्हणून त्याचा उपहास करणारे तथाकथित जातीविचारमग्न सुधारक हजारोंच्या हजारो बोकड अजूनही बळी देत असतात. कोपऱ्यावरून वळायचे झाले, अमुक एका झाडाखालून जायचे झाले की कोंबडे कापले पाहिजे ही चाल किती ठिकाणी अजून रूढ आहे. पण ज्या लोकांनी ही चाल मागेच सोडून दिली त्यांनासुद्धा कोणत्या तरी रीतीने बळी देण्याची कल्पना टिकवून धरावीशी वाटली. म्हणून लग्नाच्या मिरवणुकीत दर कोपऱ्यावर नारळ फडाफड फुटतात. ही मूळची बळी जाणाऱ्या प्राण्यांची प्रतीके होत. प्राणी बळी देता येत नाहीत तर निदान कोहळा कापावा या चालीचे उगमस्थान सहज समजण्यासारखे आहे. आता नारळ फोडताना हे मूळच्या बळीचे प्रतीक आहे हे बहुधा कोणालाही माहीत नसते. केवळ चाल म्हणून ते हे करतात. तथापि तेवढ्यावरून अभ्यासक मात्र सांगू शकतो की हे बळीचे प्रतीक आहे. क्षत्रियांनी दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा करावी हे किती योग्य आहे. पण पूजेला शस्त्र नसले तर, म्हणजे तलवार नसली तर सुरीची, निदान
चाकू कात्रीची किंवा शेवटी विळीची पूजा करण्यापर्यंत हा चालीचा हट्ट टिकून राहिलेला आहे. पण अभ्यासकाला मात्र या विळीच्या द्वारा चाकू कात्री आणि सुरी यांच्या अंगावरून मूळच्या तलवारीपर्यंत खचित पोहोचता येते. ही भावना आपल्याच देशात आहे असं नव्हे. न्यूटन हा आपल्या बागेत बसला असताना एका झाडाखाली त्याची दृष्टी गेली. इतक्यात त्या झाडाचे एक फळ तुटून खाली भुईवर पडले. न्यूटनच्या मनाला टचका बसला आणि फळ खालीच का पडावे, वर का जाऊ नये, बाजूला का जाऊ नये असा प्रश्न त्याला उत्पन्न झाला. आणि या प्रश्नाचा अभ्यास करता करता त्याला शेवटी गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आता या कामी खरे महत्त्व न्यूटनचे आहे. पण ज्या झाडाचे फळ खाली पडले त्या झाडासंबंधाने सुद्धा एक तऱ्हेची आपुलकी उत्पन्न झाली. मग ते झाड जेव्हा वटले तेव्हा लोकांनी त्याच्या बुंध्याचे फांद्याचे कापून बारके तुकडे केले आणि त्या प्रसंगाचे स्मारक म्हणून हे तुकडे त्यांनी आपापल्या कपाटात ठेवून दिले. एका मंगल प्रसंगाचे स्मरण टिकवण्यासाठी त्या लोकांनी केलेली ही तरतूद फार मनोरंजक म्हटली पाहिजे. जिकडे तिकडे विजेचा लखलखाट आता झालेला आहे आणि आपल्या देवांना सुद्धा तेलातुपाच्या नंदादीपाऐवजी विजेचा नंदादीप खचित आवडेल. पण घरात आणि देवघरातसुद्धा विजेचा लखलखाट करूनही तेलाचा नंदादीप आणि तुपाचे निरंजन लावल्याशिवाय मालकीनबाईंनाच काय पण मालक महाराजांना सुद्धा चैन पडत नाही. बाजारातील शोभिवंत आणि वैभवशाली दुकानात डोकावून पाहावे म्हणजे जिकडे तिकडे विजेचा लखलखाट झाला असला तरी भिंतीत बसवलेल्या मूर्तीपुढे किंवा चित्रापुढे समईचा लावलेला दिवा आपल्या दृष्टीस पडेल. हे सारे काय आहे? ही सारी सातत्य टिकवण्याची तरतूद आहे. सावित्रीने यमराजाची आर्जव करून त्याने कब्जात घेतलेल्या आपल्या नवऱ्याला सोडवलं ही अद्भुत कथा स्त्री समाजातील सौभाग्य कल्पनेशी कायमची निगडीत झालेली आहे. पण सावित्रीची आर्जव आणि यमराजांची ही शरणागती एका प्रचंड वटवृक्षाच्या खाली घडून आली. अर्थातच कथा जशी पूज्य तसा वटवृक्षही पूज्य बनला आणि शतकानुशतके वटसावित्रीच्या दिवशी स्त्रिया वडाची पूजा करीत आल्या आहेत. आता माणसांनीच आपल्या वस्तीचा इतका गजबजाट केला आहे की वडांना त्यांच्या वस्तीत जागा शिल्लक राहिली नाही. म्हणून मग सुवासिनी स्त्रिया एका वडाची डहाळी घेऊन येतात किंवा उपाध्याय हे आपणहून ती तरतूद करतात. ही डहाळी भुईत रोवून तिची पूजा करण्याची वहिवाट आहे. बोधिवृक्षाच्या फांदीत आणि या वटवृक्षाच्या फांदीत पुष्कळच साधर्म्य आहे असं म्हटलं पाहिजे. सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे की शहरात वडाची फांदी मिळणं अवघड बनले आणि म्हणून सुवासिनी कागदावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करतात. परंपरा टिकवून धरण्याचा हा विलक्षण हट्ट अत्यंत मनोरंजक आणि बोधप्रद सुद्धा आहे. आणखी सुद्धा काही गमतीची उदाहरणे देता येतील. पूर्वी म्हणजे फार पूर्वी श्राद्ध आदी प्रसंगी मांसाशणाची चाल होती आणि कोणता पशु मारला असताना पित्रांना कोणती गती प्राप्त होते यांचे काही एक कोष्टक स्मृतिकारांनी बसवलेले होते. पण पुढे ही हिंसा बंद पडत चालली आणि शेवटी ती अजिबात बंद झाली. पण श्राद्धाला मांस हवे या गोष्टीचे स्मरण श्राद्धे चालवणाऱ्यांना होतेच होते. म्हणून त्यांनी मांसाच्या ऐवजी उडदाची योजना केली. कसे ना कसे जुन्याला चिकटून राहण्याची ही भावनेची चिकाटी मोठी गमतीदार म्हटली पाहिजे. पूर्वी आणि काही अंशी आतासुद्धा लग्नात पायघड्या घालण्याची चाल होती. वर पक्षाकडील विहिणींची मिरवणूक काढायची तर त्यांचे पाय रस्त्याच्या भुईलाच लागू देणे हे बरोबर नाही. म्हणून रस्त्यावर मोठमोठ्या पासोड्या पसरण्याची चाल असे. परटाच्याकडे पुष्कळ पासोड्या धुवायचे आणि म्हणून या पायघड्यांसाठी पासोड्या पुरवण्याचे काम त्याच्याकडे सोपवण्यात येईल व धुवावयास आलेल्या लोकांच्या पासोड्या काही मोबदला घेऊन परीट लोक मोठ्या खुशीने देत. पण ही चाल हळूहळू बंद पडत चालली. विहिणींनाही वाटू लागलं की एवढ्या मानाची आवश्यकता नाही पण पायघड्यांची खूण मात्र अजून शिल्लक राहिली आहे. नवऱ्या मुलाची आई म्हणजे मुख्य विहीण वधूच्या मंडपात येताना तिच्या पायाखाली लुगड्याच्या घड्या घालण्याची चाल अजूनही आहे. या घड्या म्हणजे पूर्वीच्या रस्त्यावरील पायघड्यांचे अवशेषच होते. परटाचाच विषय सहज निघाला आहे म्हणून आणखी एक अवशेष सांगतो. पूर्वीच्या काळी परटाकडून आलेले कपडे धुवून घेण्याची चाल होती. पुढे पुढे ही चाल बंद पडत चालली पण तिचा अवशेष मात्र परवापर्यंत कायम होता आणि खेडेगावात तो कदाचित अजूनही दिसत असेल. तो अवशेष हा की परटाकडून आलेल्या कपड्यांवर पाण्याचे 4 शिंतोडे टाकायचे आणि मग ते घरात नेऊन ठेवायचे. शेवटी एक मंगलाचे उदाहरण सांगतो. सुवासिनी स्त्रियांच्या कपाळाला केशराचा मळवट भरण्याची चाल असे. केशर ही भोग्य वस्तू आणि म्हणून अर्थातच ती सुवासिनीच्या कपाळाला मळवटाच्या रूपानं ते लावत असत. हा मळवट हळूहळू संकोच पावता पावता चंद्रकोरीपर्यंत आला आणि पुढे त्याचाही ठिपका बनला. पण या ठिपक्याला सुद्धा केशर मिळणे प्रत्येक सुवासिनीला दुरापास्त बनू लागले म्हणून लाल पिंजर लावण्याची चाल पडली. आता तर पुष्कळ बायका एक चिकट तांबडा रंगच लावतात. पूर्वीच्या त्या केशराच्या मळवटाचा हा अवशेष आहे. अशा प्रकारची अनेक थोटकं सांभाळून ठेवण्याची शिकस्त माणसाने चालवलेली असते.
ती रूढी बनून राहते आणि हिच्याविरुद्ध कोणी काही वर्तन केले तर तो समाजात अप्रिय बनतो. असा हा भूतकाळाला चिकटण्याचा महिमा आहे. भूतकाळाच्या पारंब्या लांब लांब आणि अनेक आहेत आणि त्यांना लोंबकळत राहण्यात माणसांना सुख वाटते. याचे कारण तरी एवढेच की आपण एकाएकी आभाळातून पडलेले नसतो. आपण कोणत्या तरी एका संस्कृतीची औरस संतती आहोत. आपण केवळ उपरे मुसाफिर नाही. हे वाटवून घेण्यात माणसांच्या अभिमानाचा पोष होत असतो. कोणा एका कवीने म्हटलं आहे की घड्याळाची जी टकटक चालते ती म्हणजे भविष्यकाळाच्या खडकाला बसत असलेले छिन्नीचे बारीक बारीक घावच होत. ही छिन्नी अखंड चालू असते आणि भविष्यकाळाचा हा हा म्हणता भूतकाळ बनून जातो. आपण भूत, वर्तमान आणि भविष्य अशी 3 काळांची नावे सांगतो. पण या तिहींपैकी मधल्या काळाची रेषा म्हणजे व्याप्ती अत्यंत निरुंद असते. भूतकाळाचे परटोक कुणीही पाहिलेले नाही आणि भविष्यकाळाचे परटोकही कुणाला दिसेल असे वाटत नाही. पण पुढून धावत येऊन भविष्यकाळ भूतात विलीन होत असतो आणि हे विलीनीकरण व्हावयास जेवढा थोडासा वेळ लागतो तेवढ्यालाच वर्तमान काळ हे नाव आहे. एखाद्या प्रचंड धबधब्याचे चित्र डोळ्यापुढे आणावे. पर्वताच्या विस्तीर्ण पठारावर पसरलेला आणि फेसाळलेला पाण्याचा प्रवाह डोंगरावरून खाली कोसळतो आणि मग खालच्या खडकातून धावत सुटतो. डोंगरावरून कड्यापर्यंत येताना तो भविष्य असतो. खालच्या खडकातून धावत सुटला म्हणजे तो भूत होतो. पण त्याला कोसळण्याला जेवढा थोडासा अवधी लागतो तेवढ्याचा वर्तमान बनतो. अशी लक्षावधी वर्ष मागं गेलेली असल्यामुळे त्यात काय आहे हे पाहण्याची इच्छा मानवाला आपोआपच होते आणि त्याहीपेक्षा त्यात ठेवून घेण्यासारखं काय आहे हे पाहून घेण्याची इच्छा तर केवळ अनावर असते. या ठेवून घेतलेल्या गोष्टीसुद्धा आपल्या मूळच्या पूर्ण राहू शकत नाही. त्याच्या दशा की त्यांची थोटके शिल्लक राहतात आणि तेवढ्यावर सुद्धा माणसाची जात संतुष्ट राहते.